नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोटे ॲग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। भरपूर शेतकरी मला फोन आले आणि भरपूर शेतकऱ्यांनी फोटोसुद्धा पाठवले की आमच्या कापसाची मित्रांनो वाढ होत नाही आणि कुठेतरी कापूस लहान राहिला आणि त्याला फुटवेसुद्धा कमी आहेत। याचे मित्रांनो कारण काय आहेत आणि त्याच्याबद्दल उपाय काय, मी सर्व काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कापसामध्ये 100% 15 ते 20 क्विंटलचा उतार येणार मित्रांनो। आणि तुमच्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही टाळा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, सर्वात आधी काय गोष्ट आहे की कापूस पिकाला वाढ न होण्यासाठी काही कारण आहेत ते तुम्हाला मी सांगतो। एक तर सर्वात मुख्य कारण मित्रांनो, अति हलक्या जमिनीमध्ये किंवा जास्त ज्या जमिनीमध्ये पाणी धारणा आहे अशा जमिनीमध्ये शेतकरी मित्रांकडून कापूस लागवड होते। आणि मग जास्त पाण्याच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो कापूस जे पीक आहे त्याला अन्नद्रव्य जमिनीतून घेता येत नाही आणि जमीन ही वापसा कंडिशनमध्ये नसल्यामुळे कापूस तो लहान राहतो किंवा त्याला फळ फांद्या फुटवे कमी येऊन लगेच त्याला फुल लागतं आणि तेवढेच बोंड लागतात। म्हणजे एका झाडाला 10-12 बोंड लावून ते झाड तिथंच संपून जातं, त्याची उत्पादन क्षमता तेवढीच राहते। मित्रांनो, अशा प्रकारे झाल्यावर आपल्याला जमणार नाही, आपल्याला जास्त उत्पादन काढायचे मित्रांनो। हे एक कारण झालं। अजून कारण काय बघायला गेलं मित्रांनो, तर हलकी जमीन म्हणजे मित्रांनो मुरमाड जमिनीमध्ये जर तुम्ही कापूस लावला तर अशा वेळेस काय होतं की तिथं अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे तिथं सुद्धा वाढ होत नाही। मध्यम जमीन ते अति भारी जमीन मित्रांनो कापसासाठी एकदम चांगली जमीन आहे। आता मित्रांनो जमिनीचा प्रकार झाला, आता काही अजून गोष्टीत मित्रांनो ज्याच्यामुळे तुम्हाला कापसामध्ये फुटवे येत नाहीत आणि तुम्हाला वाढ कापसाची जी आहे चांगलं भेटत नाही। तर मित्रांनो अन्नद्रव्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला तर कापूस पिकासाठी सगळ्यात जास्त अन्नद्रव्य मित्रांनो लागतं तर ते युरिया आहे, म्हणजे नत्राचे गरज। नत्र मित्रांनो जेवढं लागतं त्याच्या फक्त 50% तुम्हाला पोटॅश लागणार आहे आणि 50% तुम्हाला स्फूर्द लागणार आहे। म्हणजे पालाश आणि स्फूर्द तुम्हाला 50-50% लागणार आहे, 100% तुम्हाला नत्र लागणार आहे। म्हणजे तुम्हाला जर एक कापसासाठी एक सरासरी जर बघायला गेलं मित्रांनो तर तुम्हाला कुठंतरी जर तुम्ही सुरुवातीला जर DAP वापरले असेल तर तुम्हाला नंतर तुम्हाला एक युरियाची अर्धी बॅग देणं गरजेचं आहे। जर तुम्ही 10-26 वापरला असेल तर तुम्हाला अर्धी बॅग युरियाची देणं गरजेचं आहे मित्रांनो। हे झालं मित्रांनो मुख्य अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी घडणार आहेत। त्यानंतर मित्रांनो काय होतं की कापसामध्ये पिवळेपणा पडतो आणि जास्त पाण्यामुळे कापूस अन्नद्रव्य शोषून घेत नाही। अशा वेळेस मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आपल्याला असते। सूक्ष्म अन्नद्रव्य जर बघायला गेलो मित्रांनो तर कापसाला झिंकची गरज आहे, मॅग्नेशियम आहे, फेरस आहे, लोह जस्त ह्या गोष्टी मित्रांनो गरजेच्या आहेत। कॅल्शियम सुद्धा कापसासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि सल्फर मित्रांनो हे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य कापसाला गरजेचे आहेत, ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागतील। त्यावेळेसच तुम्हाला जे कापसामध्ये वाढ आणि फुटवे पाहिजे ते भेटणार आहेत। आता मित्रांनो तुम्हाला अन्नद्रव्य मी सांगितले आणि ह्या गोष्टीमुळे सुद्धा कापसाची वाढ होणार आहे। आता काय होईल मित्रांनो, तरी सुद्धा काही शेतकऱ्यांनी खत दिलं असेल, फवारणी केली असेल तरी सुद्धा ते म्हणतील आमचा कापूस सुधारला नाही मित्रांनो। त्याच्यानंतर एक महत्त्वाचं कारण आहे बुरशी। कुठेतरी तुमचा जो कापूस आहे मित्रांनो त्याला कुठेतरी बुरशी लागली आणि बुरशी लागण्यामुळे कापसाची पातेगळ होणार आहे आणि वाढ होणार नाही। तर मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस पण तुम्ही कापसाला खत देतात त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही स्टेजमध्ये असू द्या तुम्हाला 10 किलो सल्फर देणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासोबत जर मित्रांनो तुम्ही मायक्रोन्यूट्रंट जर देत असाल तर 10 किलो मायक्रोन्यूट्रंट जे एक सेपरेट भेटतं ते सुद्धा द्या। अशामुळे तुमच्या पिकावरचा बुरशीचा प्रादुर्भाव दूर होईल। पानं करपण्याचा करपारोग असेल, त्याच्यानंतर डाग असतील पानावरचे, मुळकूज असेल, खोडकुर असेल, हा जो रोग आहे मित्रांनो तो सुद्धा दूर होणार आहे। मर रोग कापसामध्ये येतो, आकस्मिक झाड एकदम वाळून जातं, ते सुद्धा दूर होणार आहे। म्हणजे एवढे सगळे दूर मित्रांनो तुम्हाला बुरशीमुळे होणार आहे। आपण खतामधून कशी बुरशी घालवायची मी तुम्हाला सांगितलं, सर्पल वापरा। जर तुम्हाला झाडातून बुरशी घालवायची पर्याय नसेल आणि खत जर दिलं नसेल तर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक घ्यायचं आहे, जे तुम्हाला बाजारामध्ये साप नावाने भेटतं मित्रांनो। जर तुम्हाला आंतरप्रवाही म्हणजे मुळातली बुरशी घालायची, मर रोग घालवायचा आहे, तुम्ही रोको घेऊ शकतात, रेडीमोल्ड गोल्ड म्हणून भेटतं मित्रांनो, ते सुद्धा घेऊ शकतात। हे तुम्हाला मी काही बुरशीनाशक सांगितले मित्रांनो, याच्यामुळे सुद्धा तुमच्या कापसामधली जी वाढ आणि कुठेतरी ज्याला पाते आणि फुटवे आले नाहीत हे सगळं सांगतो। स्टेप बाय स्टेप तुम्ही काय काय उपाय करायचे। सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला कापसाला 2 वेळेस खत देणं शिफारस आहे। 2 वेळेस खत देताना मित्रांनो तुम्हाला काय करायचे, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही खत देताल त्यावेळेस 18-46 द्या, बाकी तुम्हाला द्यायची गरज नाही, कापूस लहान असतो त्याला अन्नद्रव्य जास्त गरज नसतात। नंतर ज्यावेळेस तुम्ही सेकंड टाइम देणार मित्रांनो तुम्ही त्यावेळेस 10-26 देऊ शकतात, 12-32-16 देऊ शकतात, पण NPK द्यायचे, सगळं घटक घातले पाहिजे। त्यासोबत मित्रांनो तुम्हाला 10 किलोची सल्फरची बॅग द्यायची, सल्फरची बॅग 10 किलो द्यायची, 10-26 एक द्यायचे, म्हणजे असं तुम्हाला एक 50 ते 60 किलो एकरी डोस द्यायचा आहे मित्रांनो। तुम्हाला आता खत सांगितलं, दुसऱ्या वेळेस कोणचं द्यायचं। आता मित्रांनो काय होईल, काही काही वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते म्हणून आपल्याला एक 10 किलोची न्यूटनची बकेट भेटते, ती तुम्हाला एकरी द्यायची 10 किलो, म्हणजे एक साधारण 70 किलो तुम्हाला खत पुरेसं झालं मित्रांनो कापसासाठी। 2 वेळेसच खत शिफारस करतो मित्रांनो मी, त्याच्यामध्ये आपल्याला 100% जे 15 क्विंटलचा उतारा पाहिजे कमीत कमी तो भेटणार आहे मित्रांनो। जर शेतकऱ्यांनी बेडो लागवड केली असेल त्याला 100% जास्त उतारा भेटणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला मी खत द्यायचं सांगितलं,
फवारण्यामधून नियोजन काय करायचं मित्रांनो, फवारणी करताना शेतकरी काय करतो की टॉनिक वापरतो, त्याला वाटतं की टॉनिक वापरल्यामुळे मला फुटवे येणार आहे. हा तुमचा मित्रांनो अतिशय भावळा गैरसमज भरपूर शेतकऱ्याचा आणि दुकानदारांच्या अज्ञानामुळे हे शेतकऱ्यांपर्यंत हे अशा प्रकारचं जे आहेत गोष्टी गेल्यात. कधीच मित्रांनो टॉनिकमुळे तुम्हाला फुटवे भेटणार नाहीत किंवा कापसाची वाढ होणार नाही, फक्त तुम्हाला हिरवेगारपणा होईल, फुलगळ कुठं होणार नाही, ही टॉनिकमुळे होते. आता भरपूर शेतकऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही टॉनिक कोणतं वापरायचं, टॉनिकवर डिपेंड राहायचं नाही. तुम्ही मुख्य अन्नद्रव्य सुद्धा पिकाला तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकतात. अशा वेळेस तुम्ही आता इथून पुढे कापसाला नॅनो खताचा वापर चालू करा. मित्र, नॅनो खत म्हणजे कोणतं, इफ्को कंपनीचं नॅनो युरिया प्लस आणि नॅनो डीपी, याच्यामध्ये 20% नायट्रोजन आहे नॅनो युरिया प्लसमध्ये, आणि नॅनो डीपी मध्ये 8% नायट्रोजन आहे, तसं 16% फॉस्फरस म्हणजे स्फूर्द आहे मित्रांनो. ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही फवारणीतून जर देत असाल, म्हणजे ज्या पण तुम्ही फवारण्या करा, दुसऱ्या करू पहिली करू, त्यामध्ये फक्त तुम्ही नॅनो खताचा वापर करा. तुम्हाला डायरेक्ट झाडाला खतं भेटणार आहेत आणि पान किंवा जे झाड आहे ते तुम्हाला 2-3 दिवसामध्ये सुधारलेलं दिसेल आणि पटकन तुम्हाला फुटवे येणारे, वाढ सुद्धा होणारे, फुलगळ पातेगळ होणार नाही मित्रांनो. तुम्हाला खतामधून मी कोणची नॅनो वापरायची किंवा कोणची खतं द्यायची फवारणीद्वारे हे तुम्हाला सांगितलं मित्रांनो. आता टॉनिक बद्दल भरपूर शेतकऱ्यांमध्ये समज होतो की कोणतं टॉनिक वापरायला पाहिजे मित्रांनो. टॉनिक मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी पण ह्या 2-3 टॉनिक पैकीच कधी पण एक घ्यायचंय. तर मित्रांनो सर्वात आधी मित्रांनो इसाबेन अतिशय चांगला रिझल्ट आहे. ज्यावेळेस पण तुम्हाला कापसाला वाटेल की आता पाते सुटायला लागले, तर अशा वेळेस तुम्ही इसाबेन फवारायचे मित्रांनो. जर मित्रांनो इसाबेन जर तुम्ही फवारता 100% तुम्हाला वाढ जी आहे ती सुद्धा भेटणार आहे, पातेगळ होणार नाही आणि फुलांची संख्या, बोंडाची संख्या जास्त भेटणार आहे. इसाबेनमध्ये सगळ्यात जास्त मित्रांनो अॅमिनो ॲसिड आहे आणि एकदम चांगल्या कंटेंट म्हणजे चांगल्या घटकामधला आहे, याचा हलक्या क्वालिटीचा अॅमिनो ॲसिड नाही. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आदामा कंपनीचं फ्लेमबर्ज एक भेटतं. आदामा कंपनीचं फ्लेमबर्ज केव्हा वापरा मित्रांनो, तुमचा कापूस पिवळा वाटत असेल, सगळ्याच गोष्टी त्याला पाहिजे, अन्नद्रव्य पाहिजेत आणि बऱ्या प्रमाणामध्ये फुलधारणाही पाहिजे, सर्वच पाहिजे असेल तुम्ही आदामाचा फ्लेमबर्ज वापरा. ह्या दोन्ही टॉनिक पैकीच मित्रांनो कोणचं एक टॉनिक वापरा, यांचा रिझल्ट अतिशय सुंदर आणि फार चांगला आहे मित्रांनो. टॉनिक बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता चिल्टेड मायक्रोन्यूट्रन हे सुद्धा मित्रांनो एक प्रकारचं खत आहे, एक प्रकारचं टॉनिक आहे. हे सुद्धा तुम्ही फवारणीला द्या, 100% वापरा. पावडर फॉर्ममध्ये असतं, 2-3 दिवसामध्ये कापसाला लागू होतं. तर मित्रांनो चिल्टेड मायक्रोन्यूट्रनमध्ये मात्र तुम्हाला चिलमिक्स फॉर्म भेटतं बाजारामध्ये, पावडर फॉर्म आहे, काही नाही, फार महाग नाही. तुम्ही फवारणीद्वारे जर दिलं तरी तुम्हाला जे सूक्ष्मान्नद्रव्य जे सांगितलेत मी, ज्यांना शेतकऱ्याला फवारणी खतातून देणं झालं नाही त्यांनी फवारणीतून द्या. तुम्हाला गरजेच्या जेवढ्या गोष्टी आहेत ते सगळं कर होणार आहे आणि पातेगळ होणार नाही, फुलगळ होणार नाही, बोंडाची जी चकचकी आणि जी साईज लागणार ती जास्त लागणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगितल्या, कोणतं खत वापरायचं, कोणतं टॉनिक वापरायचं, कोणतं सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रन वापरायचं, कोणतं बुरशीनाशक वापरायचं. मित्रांनो ह्या जर गोष्टी तुम्ही जर काळजी घेतली आणि फवारणीच्या वेळेस जर तुम्ही याचा वापर केला आलटून पालटून, मी म्हणत नाही सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस करायच्या मित्रांनो, ह्या तुम्हाला फक्त तुम्ही ज्यावेळेस फवारणी करणार, ज्यावेळेस खत देणार त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवा की हे आपल्याला करायचं. त्यावेळेसच मित्रांनो तुम्हाला 100% कापसामध्ये फुटवा भेटेल, वाढ भेटेल. आता तुम्ही हा शेजारचा जो माझा कापूस बघता मित्रांनो, ह्याला 1 वेळेस खत टाकले आणि 2 वेळेस फवारणी झाली. साधारण मित्रांनो ह्याला 60 दिवस सुद्धा पूर्ण झाले नाही तरी सुद्धा कापसाची एकदम अतिशय वाढ चांगली आहे. आणि हे अंतर मित्रांनो फक्त 3 फूट ठेवले. मी सगळं लागवड करतो, मला उंची झाडाची जास्त पाहिजे नाही, मला फुटवे पाहिजेत मित्रांनो, म्हणून आपण ही सगळी गोष्ट केली. तुम्ही सुद्धा असंच करा आणि कापसाच्या पिकामध्ये उत्पादन वाढवा. काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा, मी 100% सगळ्या शेतकऱ्यांना उत्तर देतोय. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.